नमस्कार मित्रमंडळी, स्वागत असा तुमचा सकाळच्या अशा एका सुंदर ब्लॉगमध्ये, सुंदर व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बरेच दिवस आपलं व्हिडिओ इलेलं नाही, ब्लॉग इलेलं नाही. तर आज म्हटला एक सकाळी सकाळीच व्हिडिओ करूया. तुमका आपल्या कोकणचो परिसर दाखवूया. म्हणजे आपल्या घरापासून जो काय 100 मीटरच्या रेंजमध्ये परिसर असतो तो दाखवतले. कारण असा की सकाळचो पाऊस असता, रात्रीचो पाऊस असता आणि सकाळी असा मस्तपैकी उजाडता आणि धुक्या वगैरे पडता. तर मंडळी, हिवाळो सुरू झालो असं म्हणाक हरकत नाही. तर आता तुमका आजूबाजूचा परिसर दाखवतो. त्याआधी आपण आपल्या बोटचा, म्हणजे आपल्या अजित मुळीक ज्याच्यासोबत आपण फिशिंग करूक जातो, तर ती बोट आपली इलेली असा आपल्या घराच्या वरतीच्या साईडला असा, इथेच असे. तर मी तुमका ती बोट पण दाखवते. काम कसा झाला तर आपण सांगा आणि त्याच्यानंतर आपण खालच्या ठिकाणी जाऊया. आणि एक गोष्ट आपल्या खाजनात घडलेली म्हणजे आपण तिथे एक सोलार प्लेट लावलेली असा ग्रामपंचायतीतून. तर त्यांचे पण खूप खूप आभार. ती पण मी तुमका दाखवते. आपलं गणेश घाट जो गणपती विसर्जन करतो तो बांध असा त्या ठिकाणी असा ती. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, बघू शकतास आपली झाकून ठेवलेली आहे ही बोट, म्हणजे नावं वगैरे घातलेली असत, ती पण तुमका दाखवते. पहिली तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असताल असंच. आणि आता हे 2-3 दिवस झाले आपली जी बोट असा ती इलेली असा. मी काम बघा, अगदी पाठी फाउंडेशन करून घेतला. समोर नाळा तशीच हय होती, त्याच्यानंतर फाउंडेशन असं करून घेतलं अजितने. कारण आपल्या पाठच्या साईडला यामा मशीन लावसाठी, आणि त्यामुळे कलर वगैरे सगळा अगदी ग्लोसी करून टाकलेलो. वरचो कलर बघा, ऑरेंज कलर जो असा तो एकदम मस्तपैकी ग्लोसी वाटता. खालचो निळो कलर आणि त्याच्यानंतर एकदम स्काय ब्ल्यू कलर असं मारलेलो होतो. आणि त्याचं कॉम्बिनेशन अगदी खूप भारी वाटतं. तर तुमका आता जेणे कोणी केल्यान त्याचं लोगो आणि नंबर दाखवते, आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी नाव काय टाकलं ना तर आपण दाखवते. आतमध्ये बघू शकतात, आतमध्ये पण नवीन कलर केलेलो. पाणी पावसामुळे साचला या, तर कलर वगैरे फळी वगैरे सगळा नवीन केलेला असा. नाळ ती अगदी भारी केलेली आहे, दाखवते तुमका. आणि मंडळी बघू शकतास तुम्ही, श्री गणेश फायबर कुडाळ आपलंच भाव असा. तर कोणाक असो कलरिंग किंवा नवीन बोट बांधून हवी असतात तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमका अशा प्रकारचं काम जर करून हवे असतात ना तर खरोखरच कॉन्टॅक्ट करून डिटेल्स मिळवून घ्या. बघू शकतास अगदी फिनिशिंग अगदी खतरनाक केलेला. आणि ही बघा, ही जी पुढची नाळ होती, पुढची नाळ इकडनं कट केली. एवढी लांब होती ती, पण ती आता कट करून अगदी तिका स्पोर्टची जी बोट असता त्या साईडकू लुक दिलेलो असा. खूप भारी वाटतं. मंडळी हा बघा, आपल्या देवाचं नाव या साईटिक शैलेश मिस्त्री याने घातलेला. तर खूप भारी असं नाव घातलं आहे बघा, ब्राह्मण देव प्रसन्न. आणि या साईडला नाव असं आता करला देव प्रसन्न. बघू शकतास तुम्ही, करला देव असा आपला जा नदी असा, नदीच्या त्या साईडला तो भाग असा करला देवाचो. तर त्याचं पण नाव टाकलेलं असं आहे. ह्या साईडला पण बघू शकतास तुम्ही. म्हणजे कसा वाटला होडीचं काम कमेंटद्वारे सांगा. आणि आता आपण लवकरच खेकडे मासे पकडूसाठी पाण्यात उतरतलो. पण सध्या काय ताण वगैरे व्यवस्थित लागत नाही, पाऊस पण थोडं लय नखरे करता. तर चला आता आपण आपल्या खाजनात जाऊया. खाजनातलो परिसर बघूया कसं झालेलो असं. तो बऱ्याच दिवसांनी मी खाजनात जाते. चला तर मंडळी, आपल्या साळकरवाडीचा जो रोड असा ना तो हे बघा आपल्या घरापर्यंत येऊन अर्धो टेपलेलो असा. आणि पुढचा काम या कधी सुरू होताला कधी करतले तर का आपल्याला माहीत नाही. बरीच वर्ष रखडलेला काम असा, लवकरात लवकर करून द्यावा त्यांनी, असं आपल्या व्हिडिओतून त्यांना एक रिक्वेस्ट असा. आणि बघू शकतास
होईपर्यंत मशीन मारून घेतलं आम्ही, कारण एवढं आपलं एरिया असा ना तो घराकडचं साफ राहावं होय म्हणून. आणि खाली काय आपला तेवढा वर्दळ नसता, पण तुम्ही बघू शकतास रान वगैरे किती वाढलेला असता. तरी भयानक परिस्थिती झालेली असा. ह्यो जर रोड पूर्णपणे झालो, बघा पाय बी मुरगा, तर ह्यो जो रोड पूर्णपणे झालो ना तर ह्या रोडचो फायदो असो प्रत्येक माणसाक होतलो. नदीत येणाऱ्या म्हणा किंवा तिकडे गणेशकोंड म्हणून असा, ती बाजूचे 2-3 वाडींचे गणपती त्या ठिकाणी जातात, तर त्यांना पण भरपूर फायदा होतो. कारण इनडायरेक्टली ते गाडीने ते गणपती नेऊ शकतात. आणि आता ह्याच्या खाली बोल्डर वगैरे बसवलेली असा बरीच वर्ष झाली, पण अजून काय त्याच्यावरती पुढचं नियोजन केलेलं नाही. तर आता लवकरच करतील, बघूया आता कधी करतात. ता करूचं असं म्हणतात, पण आता कधी करतले माहीत नाही. ही आपली पोल्ट्री बघू शकतास, अगदी झाडाझुडपात अगदी मस्तपैकी कोंबडी असत आतमध्ये, जास्त नाही थोडीशीच असत. बघा, आणि त्यांना खाना वगैरे रोजच्या रोज अगदी मिळता. अगदी वजन वगैरे मस्त झालेलं असा. आता परत एक बॅच टाकूची आपली लवकरात लवकर. तर बघू शकतास तुम्ही खाली आपला ब्राह्मण देवाचा छोटासा आदस्थान असा, आपण मी तुमका दाखवते. बघलास माझ्या व्हिडिओत बऱ्याच वेळा. आता परत एकदा बघा, ह्याच्यातून चालणं म्हणजे ना खूप कठीण होऊन जाता, कारण दगड बोल्डर बसवलेले असत, ते बाहेर पण इलेले असत आणि रान पण वाढलेला. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या रानामध्ये सरपटणाऱ्या जनावरांची भीती पण तेवढीच असता. बघू शकतात, अगदी बघून पाय टाकू खरं. हे बघा, ही जी जावची वाट जी होती ती ब्लॉक असा, आणि आपण सगळे त्याच वाटेने येतो. आणि ब्लॉक असला असा कारण भरपूर लोक जी असत ना ती त्या वाटेनंच येतात, कारण त्यांना ती वाट सोपी पडता आणि वाट साफ असा, जी आमच्या पोल्ट्रीच्या बाजूतून इली आहे. आणि दुसरी समोरच्या साईडून इलेली वाट असा, तर त्याच्यामुळे ती पण वाट एक चांगली पडतं लोकांका, म्हणून लोक फिरून वगैरे येतात. पण ह्या रस्त्याचं काम जर लवकरात लवकर झालं ना तर लोकांका ह्यो पण एक फायदा होतो देवाकडे येणं वगैरे. म्हणजे जी लोक रेग्युलरी येतात पाया वगैरे पडाक, तर त्यांना त्याचा फायदा होतो. तर बघू शकतास तुम्ही रान किती वाढला, आणि आपली रिक्षा केवढीशी दिसता इथून बघा. तर मंडळी, स्वागत असा तुमचं आपल्या आता खाजनात. आणि खाजनचा नजारा तुम्ही बघा, अगदी धुक्या बिक्या अगदी मस्त पसरलेला. थोडं लेट झालं आहे मी, जर आधी ह्याच्या आधी येईल असते ना तर तुमका म्हणजे व्हिडिओत समोरचा काय दिसला नसता, एवढा धुक्या होता. आता ऊन कडक टाकल्या ना, पण अगदी थोड्या वेळानं सगळं चेंज होऊन जाताला. या पाऊस असो अचानक येता धरता आणि पडून मोकळं होता. तर काय बिन असला पावसाचा आता काय समजत नाही आपल्याक. खूप डेंजर अवस्था आहे बघा रस्त्याची. 1-2 वेळा मशीन आम्ही मारली खाली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी, पण आता पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे ना ही जी रान ह्याचा रान इलेला असं ना तर पूर्णपणे वाढलेला असं बघू शकतास. ह्यो रस्तो या साईडतून मिळून आपल्या गणेशकोंड जे असा मेन त्या साईडला जातलो. बघूया आता कधी जाता तो. आणि अगदी शांत वातावरण, आपला खाजन, ब्राह्मण देवाचं आपलं झाड, आपले माड वगैरे. अगदी खाली काय पाणी घालू किलो नाही, पण आता ती पण ड्युटी चालू होतली. पण जेव्हा पाऊस थांबत तेव्हा वाटत नाही एवढ्यात थांबत असो. आणि मंडळी, बरेच दिवस ना आम्ही खाजनात इलेले नाही, त्यामुळे आपली होडीची अवस्था बघा काय झालेली असा. ती पण मी तुमका दाखवते. ह्यो पण आपल्या गणेशकोंडला जाणारा जो म्हणजे आपलं गणेश घाट असा गणपतीचो बांध, तर त्या साईडतून असो आपल्या साईडला रोड जातलो. आणि त्याच उद्देशानं आम्ही सोलारची जी प्लेट असा, म्हणजे सोलारची जी लाईट जी आपल्याक मंजूर झालेली ग्रामपंचायतीमार्फत,
तर आपण ती त्या ठिकाणी लावलेली आहे, मी दाखवते तुमका. तर मंडळी आपली होडी जी असा बघू शकता, त्याच्यात पाणी किती साजला, पूर्ण बुळबुळीत वगैरे झाले. आणि पाणी मी काढलं नाही यासाठी की ऊन कडक पडतात कधी कधी दुपारचा वगैरे, तर त्यामुळे कपडे वगैरे येतात फायबरचे. तर त्या अनुषंगांना मी तर पाणी आतमधला काढलं नाही. पण आता जेव्हा पाऊस कमी होतो पूर्णपणे, तेव्हा आता पूर्ण साफसफाई करून आपल्या बोट कलर करून घेऊची आहे. अगदी स्वतःच काढतले कलर. जलकोट काढलो ना तर तो राहता, आणि ऑइल पेंट कलर जाता लवकर खाऱ्या पाण्यात. तर ऑइल पेंट नाही, जलकोट काढूचाच विचार चाललो. बघूया, बजेटवरती डिपेंड आहे. असं चालताना ना भीतीच वाटतं अगदी. तर मंडळी समोरच्या साईडला आपली सोलार प्लेट जी लाईट होती, लॅम्प तो बसवलेलो हा. चला आता मी थंय जाऊन तुमका दाखवते. तर मंडळी बघू शकता, सोलार पॅनल जो असा ग्रीन लाईट पेटता तेव्हा त्या आतमधच्या साईडला, आणि वरती त्याका बॅटरी असतात कदाचित, आणि मस्तपैकी वगैरे चार्जिंग वगैरे होता. आणि रात्रीचा प्रकाश ना अगदी एवढ्या एरियात छान पडता. कधी कधी याचा फायदो असो सोलार पॅनल. आणि खूप खूप धन्यवाद ग्रामपंचायतला, ज्यांनी कोणी उपलब्ध करून दिला त्यांना आमच्या वाडीतर्फे खूप खूप धन्यवाद असत. तर ह्या काम केल्याने त्यांना पण धन्यवाद. तर समोरची आपली जी वाट असा छोटीशी, सध्या आपण गणपती त्या वाटेने नाही तर 2 जे वाटे असत त्यांनी घेऊन येतो, पण ती डेंजर वाट असा. तर समोरचा जो रोड आपलं जेव्हा होतलो, म्हणजे खालपर्यंत येतलो अर्धो रोड झालेलो असा, त्याच्यानंतर जो ही जी काय रोड होतलो ना, तर तेव्हा आपल्या सगळ्यांकाच ह्या गोष्टीचा फायदा होतलो. लाईट आपल्याकडे उपलब्ध असतले आणि त्या काम लवकरात लवकर होतला ह्याची आशा असा आपल्याक. तर त्यामुळे ना जेव्हा ह्यो रोड होतो तेव्हा गणपती वगैरे आणूसाठी आपल्याक समजा काळोख वगैरे पडता, तर लाईट तेवढ्यापर्यंत तर असाच. पण खूप छान अशी व्यवस्था झालेली असतली तेव्हा. त्या अनुषंगान हय आपण ती सोलार प्लेट बसवलेली असा. आणि येणाऱ्या लोकांका, म्हणजे जे खादनात येणारे मासेमारीसाठी जे लोक असतात, म्हणजे आपल्या वाडीतले बरेच लोक असत, ते येतात मासेमारीसाठी येतात रात्री 12 वाजता 1 वाजता काळोख असता. आणि त्यावेळी त्या अनुषंगांना आपण ही सोलार प्लेट बसवलेली असा. आणि बसवची होती थंय, पण ते पुराचं वगैरे पाणी वगैरे येताना त्यावेळी काय डॅमेज वगैरे होऊ नये ना, या अनुषंगाने आपण थंय बसवलं. कारण आपला बांध असा ना गणपतीचा तो हया. आणि रस्तो झालो की आपल्या तो बांध पण जो असा ना तो काढून घेऊचो असा. काढून म्हणजे जरा त्याचा सुशोभीकरण करूचा. म्हणजे काय की ज्या ज्या ठिकाणी फुटलो त्या ठिकाणी गुळी वगैरे मारून ना बांध भरूचो असा तो. कारण हय होडिया वगैरे लागतात, गणपती विसर्जन होतात आपले. तर ही जागा जी आपली असा ना ती सेफ करून घेऊची आहे पूर्णपणे. ते काम जेव्हा तो रस्तो होतो ना त्याच वेळी सगळा पॉसिबल आहे. आणि त्यामुळेच आपण ही सोलार प्लेट त्या साईडला बसवलेली आहे, म्हणजे जवळपासचा एरिया अगदी कवर करून जाता. तर चला, रस्तो बघितलास, सोलार प्लेट बघितलास, आपल्या बोटीचं काम झालं. आणि दुसरी बोट ही बघू शकतास आपली, त्याच्यात निलेश पिंजरे असत, निलेशचे कुर्ल्याक जाता तो. तर ते पिंजरे असत, तर ही बोट घेऊन जाता तो. तर आपण आतमधच्या साईडला सध्या जातो मासेमारी करूसाठी. बाहेरच्या साईडला कधी जातलो आता बघूया. नवरात्र वगैरे चालू असत, नवरात्र संपल्यानंतर आपलं धंदा वगैरे चालू होत, तर व्हिडिओ तुमका पडतीतच. तर आता ब्राह्मणदेवाच्या इथे जाते मी, पाया वगैरे पडतोय. आणि आपल्या कामावर जाऊची वेळ झालेली असा, आता जवळ इलेली आहे, तर आपल्या कामावर पण जाऊचं असा. तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलो, सुंदर सकाळ कशी वाटली ही कमेंटद्वारे सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.